भगवान विष्णुदेव यांचं दुसरं स्वरूप म्हणजे शालिग्राम। हे जे शालिग्राम आहेत ते फक्त गंडकी नदीमध्ये सापडतात, दुसरीकडे कुठेही सापडत नाहीत। तर या गंडकी नदीमध्ये शालिग्राम का सापडतात याची एक रहस्यमय कहाणी आपण आज या व्हिडिओ मधून पाहणार आहोत। तर बांधवांनो, गंडकी नदी म्हणजे गंडकी नावाची एक वेश्या होती, ती भगवंताची भक्ती करत होती, अफाट भक्ती, एकनिष्ठ भक्ती। त्याची एक सुंदर अशी कहाणी आपण पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा। कारण भक्ती करावी तरी कशी, एकनिष्ठ किती असावी, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर नक्की आपल्याला समजेल। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन स्टोरी चॅनल। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्हाला शेवटी एक कमेंट नक्की द्या, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी एक कमेंट नक्की द्या। तर बांधवांनो, जसं आपल्या हिंदू धर्मामध्ये नर्मदा नदीच्या प्रत्येक दगडाला आपण भगवान शिवशंकराचं रूप मानून नर्मदेश्वर असं आपण म्हणतो, अशाच प्रकारे गंडकी नदीचा प्रत्येक दगड शालिग्राम आहे असं आपण मानतो। भगवान विष्णू शालिग्राम म्हणजे त्याची एक सुंदर अशी कथा असं आपण पाहणार आहोत। त्या कथेच्या अगोदर मी सांगतो बांधवांनो, अयोध्येमध्ये भव्य असणारं श्रीरामांचं मंदिर, आपल्या अखंड विश्वामध्ये मोठं मंदिर, राम जन्मभूमी, आणि त्या मंदिरातली जी मूर्ती बांधवांनो प्रभू श्री रामचंद्रांची आणि माता सीतेची, शालिग्रामचा जो दगड आहे त्याच्यापासून बनवलेली मूर्ती। आणि हा दगड बांधवांनो शालिग्राम हा नेपाळमधील गंडका नदीमधून आणलेला आहे। या ठिकाणी सांगते बघा, हा पुरावा गंडकी नदीचा। सुंदर अशी कहाणी बांधवांनो, हजारो वर्षापूर्वी एका गावामध्ये गंडकी नावाची वेश्या राहत होती। वेश्या म्हटलं की शरीर विक्री स्वतः करत होती, धंदा करत होती। दररोज तिच्याकडे येणारा पुरुष त्याला स्वतःचं शरीर द्यायचं आणि त्याच्याकडून मिळणारी धनसंपत्ती घ्यायची, असा दररोजचा व्यवसाय त्या गंडकीचा होता। दिवसामागून दिवस चालले होते। त्या गावामध्ये एक साधू महाराज आले, तपश्चर्या करणारे होते, भगवंताची भक्ती करणारे होते। साधू आले, अनेक लोक साधू महाराजांच्याकडे जायला लागले, आपल्या अडचणी विचारू लागले त्या ठिकाणी, आणि साधू महाराज त्यांच्या अडचणी दूर करू लागले। ही जी माहिती आहे ती गंडकीला समजली की कोणतरी गावामध्ये साधू आल्यात आणि अनेक लोकांच्या अडचणी त्यांनी दूर केल्यात, लोकांचं कल्याण केले। गंडकी धावत धावत साधू महाराजांच्याकडे गेली, महाराजांना नमस्कार केला, महाराज मी सगळ्या लोकांच्या अडचणी दूर केल्या, महाराज माझा उद्धार करा। त्यावेळेला महाराज म्हणाले, हे गंडकी, तुझा मी उद्धार करील, परंतु तुझी काम करते वाईट, हा वेश्या व्यवसाय तू सोडून दे, तर मी तुझा उद्धार करेल। गंडकीने हे शब्द ऐकले आणि गंडकी म्हणाली, महाराज दुसरं कुठलंही मला काम तुम्ही करायला सांगा, मी ते काम करेल, परंतु माझा हा व्यवसाय मी बंद करणार नाही, कारण मला ह्याची दररोजची आदत लागेल। आज माझा उद्धार करा, मला काहीतरी उपाय सांगा। त्यावेळेला त्या साधू महाराजांनी सांगितलं, हे गंडकी, तू उद्यापासून तुझ्या घरी येणारा दररोजचा पुरुष, बघा ह्या दररोजच्या पुरुषाला तू पती परमेश्वर मान, त्याची सेवा मनापासून कर, तुझा उद्धार होईल। हे शब्द गंडकीने ऐकलं, महाराजांच्या पायाची नतमस्तक झाली आणि गंडकी तिथून निघून गेली। दुसऱ्या दिवशी सूर्य मावळला आणि एक पुरुष तिच्या घरी आला। आल्याबरोबर महाराजांचे शब्द गंडकीच्या कानावरतीच होते, बघा विश्वास ठेवला। त्या पुरुषाचे पाय गंडकीने आल्याबरोबर पाण्याने धुतले, त्या पुरुषाला आपला पती मानला, परमेश्वर पती असं मानलं, त्याची सेवा केली, त्या पुरुषाची सुंदर असं त्याला जेवण तयार केलं, जेवण दिलं, सन्मान केला त्याचा, आणि त्याचे पाय दाबू लागली गंडकी, सेवा केली। असा येणारा प्रत्येक दिवस गंडकी येणाऱ्या पुरुषाला आपले पती मानायची, प्रत्येक पुरुषाला दररोजचा, दुसऱ्याकडे पाहायचं नाही, त्या दिवशी त्याच पुरुषाला पती मानायचं। असं दिवसामागून दिवस चालले होते। साधू महाराजांच्यावरती अफाट विश्वास ठेवलेला होता। तर बांधवांनो, वैकुंठामधून भगवान विष्णूंनी सगळं पाहत होते की हे वेश्या किती एकनिष्ठ आहे, साधूने सांगितलेले जे विचार हे वेश्या मानते आणि पतीची सेवा करते। अखंड विश्वाच्या मालकानं म्हणजेच भगवान विष्णू देवांना त्या वेशीची परीक्षा घ्यायचं ठरवलं। पृथ्वी तलावरती आले, एका पुरुषाचं रूप घेतलं आणि भगवंत या वेशीच्या घरी गेले। गंडकीच्या घरी गेल्याबरोबर त्या वेशेनं भगवंत रूपी पुरुषाचं पाय धुतलं, पाण्यानं पाय धुतलं, सेवा करू लागली, सुंदर असं जेवण तयार केलं, जेवण दिलं आणि पाय दाबू लागले आपल्या पतीचं, तिला परमेश्वर मानू लागले, फाट सेवा तिने केली। आणि त्या ठिकाणी भगवंत रूपी पुरुष गंडकीच्या घरी त्या दिवशी राहिले। गंडकीची परीक्षा घेण्यासाठी पहाटे 4 वाजलेले होते। भगवंत रूपी पुरुषानं सांगितलं की माझं डोकं दुखतंय, तू कुठं जाऊ नकोस। त्यावेळेला ती गंडकी त्या पुरुषाला म्हणाली, अहो मी वैद्याला बोलवते। त्या ठिकाणी तो जो पुरुष होता भगवंत रूपी, ते म्हणाले वैद्याला नको, तू कुठं जाऊ नकोस। गंडकी पुरुषाचं डोकं दाबू लागले, बघा परमेश्वर मानत होती पतीला, सेवा करू लागली, पण त्याच क्षणी त्या पुरुषाचा मृत्यू त्या ठिकाणी झाला। म्हणजे भगवंतानं मरण्याचं नाटक केलं त्या ठिकाणी। गंडकी रडू लागली, लोक जमा झाली सगळी गावातली, म्हणली गंडकीच्या घरी कोणतरी मेले। सगळ्या लोकांनी त्या पुरुषाला स्मशानभूमीत नेण्याची तयारी त्या ठिकाणी केली, परंतु इकडे गंडकीनं त्या पुरुषाला पती मानलं होतं बघा। 16 शृंगार करून गंडकी नटली, अगदी नटून थटून। ज्यावेळेला ही प्रेत यात्रा निघाली
त्या प्रेत यात्रेच्या पाठीमागं गंडकी जाऊ लागली, अशान भूमीमध्ये गेली. लोक सगळी हसू लागली. गंडकीकडे पाहून वेश्याला कुठं पती असतो का? परंतु गंडकीवर कुठलाही या विचारांचा परिणाम झाला नव्हता बघा. गंडकीने त्या साधूवरती विश्वास ठेवला होता की साधूने सांगितलंय की प्रत्येक दिवशी येणारा जो पुरुष आहे त्याला तो पती मान. लोकांना सांगितलं की हा माझा पती आहे. गंडकीने सांगितलं मी माझ्या पती बरोबर सती जाणार, नाही तर मी नाही राहणार. विचार करा बांधवांनो, या प्रेतासाठी जी सरण रचलं होतं लाकडाचं, त्या लाकडाच्या सरणावरती गंडकी जाऊन बसली बघा, मांडी घालून वर हात जोडल्याने भगवंताचं नामस्मरण करू लागली. नंतर गावातील लोकांनी त्या पुरुषाचं जे मृत शरीर आहे ते त्या सरणावरती ठेवलं, मृत शय्यावरती. गंडकीनं त्या प्रेताला आपल्या मांडीवरती घेतलं बघा, प्रेताचं डोकं, आणि भगवंताचं नामस्मरण करू लागले. आणि गंडकी त्या ठिकाणी बोलली की हे भगवंता, मी साधूला वचन दिलेलं होतं महाराजांना की प्रत्येक दिवशी येणारा पुरुष हा पती असेल माझा. जर मी दुसऱ्या पुरुषाकडे पाहिलं असेल तर या ठिकाणी आग लागेल. क्षणाचा विलंब न होता त्या ठिकाणी आग लागली, आपोआप आग लागली आणि ते सरण जळू लागलं. आणि भगवंतानं हळू डोळे उघडून पाहिलं. गंडकी भगवंताचं नामस्मरण करत होती. भगवंतानं अजून परीक्षा घ्यायची ठरवली. जोरात आग केली आपल्या मायेनं बघा, जोरात आग जळू लागली. भगवंताला वाटलं गंडकीला भाजू लागल्यानंतर गंडकी पळून जाईल, परंतु या गंडकीवरती कुठलाच आगीचा परिणाम होत नव्हता बघा. शरीर भाजू लागलं होतं, वेदना होत होत्या, परंतु गंडकीची भक्ती एवढी अफाट होती की डोळे झाकलेले होते, हात जोडलेले होते, भगवंताचं नामस्मरण चालू होतं. गंडकीला काही फरक झाला नाही या गोष्टीचा. भगवंताला वाटलं की आता गंडकी या परीक्षेत पास झाली. क्षणार्धात ती आग विझली गेली. गंडकीचं शरीर सुद्धा होतं तसं झालं आणि स्वतः भगवंत त्या ठिकाणी प्रकट झाले. मूळ स्वरूपाचं दर्शन गंडकीला भगवंतानं दिलं आणि सांगितलं हे मुलगी मानले या ठिकाणी बांधवांनो. तू जरी वेश्या असली तर तुझी भक्ती अफाट होती, तुझा विश्वास होता आणि एक निष्ठ भक्ती. हे मुली, मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, तुला जो वर मागायचा आहे तो माग. त्यावेळी बांधवांनो या गंडकीने भगवंताला सांगितलं की भगवंता, या सरणावरती तुमचं मस्तक माझ्या मांडीवरती होतं, हे भगवंता तुम्ही माझ्या मांडीवरती शेवटपर्यंत राहा, कायमचं राहा, असं मला वरदान तुम्ही त्या ठिकाणी द्या. त्यावेळी भगवान विष्णूंनी तथास्तु म्हटलं आणि तथास्तु म्हटल्याबरोबर बांधवांनो गंडकीच्या अंगातून पाणी वाहू लागलं आणि ती गंडकी नदी तयार त्या ठिकाणी झाली. मांडीवरती म्हणजे आजही बांधवांनो शालिग्राम या गंडकी नदीमध्ये सापडतात, दुसरीकडे सापडत नाहीत. शालिग्राम म्हणजे स्वतः भगवंत आहेत, भगवान विष्णुदेव स्वतः आहेत. आपण पूजा करतो शालिग्रामची. सत्यनारायण टायमाला सुद्धा आपण शालिग्राम त्या ठिकाणी ठेवतो. शालिग्राम म्हणजेच बांधवांनो दगड, याच नदीमध्ये सापडतात आणि याच गंडकीमधील शालिग्राम आहेत ना दगड, याच दगड जे बांधवांनो नेपाळमधून नदी आणि या ठिकाणी दगड आणून रामाची जन्मभूमीमध्ये असणार भव्य असं राम मंदिर आहे. त्या राम मंदिरातील जी मूर्ती आहे प्रभू श्रीरामांची, त्याच शालिग्राम पासून बनवली, माता सीतेची आणि प्रभू रामांची. हे रहस्य या गंडकी नदीच. बांधवांनो विचार करा, ही एक वेश्या होती गंडकी. खंड विश्वाच्या मालकाला सुद्धा बांधवांनो या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी या वेश्याच्या घरी येऊन राहावं लागलं. त्यामुळे भक्ती ही जर एकनिष्ठ असेल तर देव कुठलीही जातपात पाहत नाही बघा, जातपात हा विषयच नाही. भक्ती करावी कशी या गंडकीच्या माध्यमातून आपण ही माहिती पाहिली आपण बांधवांनो. त्यामुळे भगवंताची जर भक्ती मनापासून केली तर भगवंत आजही त्या ठिकाणी तुमच्या घरी यायला तयार आहेत. सुंदर अशी शालिग्राम आणि गंडकी एक रहस्य कथा आवडली असेल तर आमच्या चॅनल एक लाईक नक्की करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. अशी नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. आम्हाला कमेंट म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी एक कमेंट नक्की द्या. जय हिंद, जय भारत.